श्री छत्रपती शिवाजी महाराज परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. जय संविधान. नमस्कार, मी करण चिपाटे, जन बदलाव हॉकर्स युनियनचा अध्यक्ष. नमस्कार. महानगरपालिकेच्या द्वारे अतिक्रमणची कारवाई रोज रोज होत आहे. खूप सारे ठेले एनएमसीच्या गोडाऊनमध्ये जमा झाले आहे. कोणाचा ठेला 2 महिन्यापासून नाही सुटला आहे, कोणाचा 3, कोणाचे 4, भरपूर जमा झाला आहे गोडाऊनमध्ये. भरपूर सारं सामान जमा आहे. ठेला सोडवायला तयार नाही आहे. रोज रोज अतिक्रमणची कारवाई होऊन राहिली. त्याचा काय फायदा आहे? काय रिझल्ट निघाला का? वेंडर लोक दुकान लावतात, त्यांना दुकान लावणं अनिवार्य आहे. ते उपाशी मरणार आहे का? आपल्या घरच्यांना उपाशी मारतील का? आईला वडिलांना उपाशी मारतील का? आपल्या बायकोला मुलीला मुलाला उपाशी मारतील का? याच्या मागे काही तर रस्ता निघाला पाहिजे. वेंडर लोकांची मदत करणार कोण? नागपूरमध्ये वेंडर लोकांची मदत करणारे फक्त एकच व्यक्ती आहे, ते आहे महानगरपालिकेचे आयुक्त. ते जर नवीन वेंडर लोकांचा सर्वे करतील आणि त्यांना जर लायसन्स देतील तर आमची भरपूर मदत होतील. पण ते अशी मदत काही करणार नाही. ते आपली काही मदत करणार आहे नाही. पण आता बस झालं. आता महानगरपालिकेचे अतिक्रमणची कारवाई सहन केल्या जाणार नाही. साधारण माणूस, एक गरीब ठेलेवाला एवढी अत्याचारी सहन करू शकत नाही. जीवन भर अपमान और गरीबी सहन करने से अच्छा है अपनी पूरी ताकत लगाओ और अपने सपनों को साकार करो. अपना खुद का सर्वे कराओ महानगरपालिके से और लायसेंस प्राप्त करो. नागपूरचे सगळे स्ट्रीट वेंडर, सगळे ठेलेवाले एकत्र येऊन जा, एकजूट होऊन जा. 3 सप्टेंबर दुपारी 12 वाजता रवी भवन कॉन्फरन्स हॉल इथे जनबदलाव हॉकर्स युनियनद्वारे मीटिंग ठेवण्यात आलेली आहे 12 वाजताची. त्यात जास्तीत जास्त ठेलेवाल्यांनी उपस्थित राहण्याची कृपा करावी. क्योंकि कड़वा है पर सच है. गरीब और रोड पे ठेला लगा के काम करने वालों की दुनिया में कोई इज्जत नहीं है. जास्तीत जास्त स्ट्रीट वेंडरनी एकत्र या. 3 सप्टेंबर दुपारी 12 वाजता रवी भवन कॉन्फरन्स हॉल इथे 12 वाजता मीटिंग चालू होणार आहे. तुम्ही 12च्या पहिले येऊन जायचं. मीटिंगमध्ये उपस्थित राहणे आपल्या स्वतःसाठी अनिवार्य आहे. तुम्ही स्वतःसाठी या, आपल्या कुटुंबासाठी या, आपल्या आईसाठी, आपल्या वडिलांसाठी, आपल्या बायकोसाठी, आपल्या मुलाबाळांसाठी. हा आपला हक्क आहे. आपण मागून घेऊ शकतो, नाहीतर आंदोलन करून घेऊ शकतो. 3 सप्टेंबर 12 वाजता रवी भवन कॉन्फरन्स हॉल. तुमचे कोणी मित्र असेल जे ठेला लावत असतील त्यांना सांगा, सगळ्यांना सांगा. सगळ्यांना एकत्रित यायची खूप गरज आहे. माझी आपल्याला सगळ्यांना हीच विनंती आहे. नमस्कार.